चौथं राष्ट्रीय अधिवेशन हे उल्हासनगरमध्ये आज इथे संपन्न होत आहे। या राष्ट्रीय अधिवेशनाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकभाऊ सरस्वती यांच्या 100 कार्यकर्त्यांच्या टीमच्या माध्यमातून हे अधिवेशन आज यशस्वी होत आहे असे मी म्हणेन। मी एक मुंबईचा प्रतिनिधी म्हणून हे बोलत आहे, कारण ह्या अधिवेशनाला जी आलेली लोक आहेत ही जनसमुदाय नसून विहारातले प्रतिनिधी आहेत आणि आमचा जो संकल्प आहे बुद्धविहार समन्वय समितीचा, जो विहारांना जोडण्याचा आणि ह्या माध्यमातून जिथं विहार तिथे पाली भाषा, बुद्धविहाराची संस्कृती जतन करणं हे बुद्धविहारातील कार्यकर्ते आणि प्रतिनिधी जे आहेत त्यांना प्रशिक्षित करणं हा आपला बुद्धविहार समन्वय समितीचा मूळ उद्देश आहे। नाही की एक नवीन संघटन तयार करणं, हे बुद्धविहार समन्वय समितीतून एक चांगला प्रचारक तयार करणं आणि बुद्धविहारात एक चांगल्या पद्धतीने काम करून बुद्धविहाराची संस्कृती जतन करणं हा उद्देश आहे। आणि ह्या उद्देश सफल होण्यासाठी भारतातील अनेक जिल्ह्यातील प्रतिनिधी आज येथे उपस्थित झालेले आहेत। अनेक बौद्ध धर्मातील आणि आंबेडकर चळवळीतील अभ्यासक आणि तरुण वर्ग आणि महिला वर्ग या संमेलनाचे सूत्रसंचालक म्हणजे कार्यक्रमाचे मेन मार्गदर्शक होते आणि खूप चांगल्या पद्धतीने यांनी आजच्या येणाऱ्या तरुण सहभागी झाला होता। त्यांनी आपल्या विहारांचं आपण नेमकं काय करायला पाहिजे, अशा पद्धतीने आपण ह्या तरुणांना संघटित करू शकू, अशा महिलाही आम्ही कशा पद्धतीने संघटित होऊ शकतो आणि काम करू शकतो, अशा अनेक विषयांवर त्यांचं अनुभव मार्गदर्शन आलं मला या समितीचे। नमोबुद्धाय जय भीम। आपण उल्हासनगर येथे बुद्धविहाराचं 4थं राष्ट्रीय अधिवेशन इथं झालेलं आहे। हा दुसरा दिवस आहे। सर, तुम्ही काय सांगणार ह्या राष्ट्रीय अधिवेशनाबद्दल? ह्या राष्ट्रीय अधिवेशनाचा मुख्य उद्देश होता की जेवढे बुद्धविहार आहेत ह्या बुद्धविहारांमध्ये एक समन्वय साधणं आणि हे जे समन्वय साधायचं आहे ते आचारविचारांमध्ये आणि तिथल्या विधी विहारांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात त्याच्यामध्ये समन्वय। त्यानंतर बौद्धाचं सगळं जे साहित्य त्या काळामध्ये लिहिले गेलं ते पाली विषयामध्ये लिहिलं गेलं आणि ते पाली विषयाचा अभ्यास करणं त्याचं महत्त्वाचं असं आहे की पाली जेव्हा विषयाचा अभ्यास केला जातो तो विषय अभ्यासल्यानंतर तो पाली विषय ज्यावेळेस अभ्यासला जाईल त्यानंतर इथे असणाऱ्या सगळ्या जे केव्ज आहेत ज्याला आपण लेणी म्हणतो त्या लेण्यांमध्ये जे तिथे जे स्तंभांवर शिलालेख आहेत त्या शिलालेखांवर जे लिहिले गेलेलं आहे त्याचा अभ्यास केला जाणार आहे येत्या काळामध्ये आणि तो अभ्यास केला झाल्यामुळे ते जे आहे त्या लेण्यांचा जो एक इतिहास आहे तो उजागर होणार आहे आणि त्या लेण्यांचाही एक अभ्यास केला जाणार आहे। असं एक विचार ठेवून असं एक उद्दिष्ट ठेवून हे अधिवेशन इथे 4थं अधिवेशन, याच्या अगोदर 3 झालेले ते महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, पण 7 राज्यांची आज इथे उपस्थिती आहे। नमोबुद्धाय सर्वांना। हे बुद्धविहार समन्वय समितीचं हे 4थं अधिवेशन इथे होत आहे। तर या अधिवेशनाचा मूळ उद्देशच आहे की बुद्धविहारांचा समन्वय, पण जिथे बुद्धविहार नाही तिथे काय, तर बुद्धविहारांसमोर सोबतच ज्या काही आपल्या आंबेडकरी बुद्ध विचारांच्या संघटना आहे, वेगवेगळ्या समविचारी संघटना आहेत, त्यांनी एकत्र येऊन पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार करणं आणि त्यांचा लेण्यांचं संवर्धन करणं, याच्यात 4 आहेत। पाली भाषेचा प्रसार करणं, जापानी भाषेचा प्रसार पण इथून होतो आणि मॅरेज ब्युरो पण आहेत। आता हे आम्ही अधिवेशन अटेंड केल्यावरती कळलं। 4 वर्षापासून आम्ही आमच्या विभागामध्ये पाली भाषा प्रचार परीक्षा फक्त राबवतो आहे। त्याचं अट्रॅक्शन आहे की पाली भाषा आम्हाला काहीतरी शिकायचं आहे
जे भगवान बुद्धांनी आपल्याला उपदेश दिलेले ते मगधी म्हणजे पाली भाषेमधून आहेत. तर आणि सम्राट अशोकांचे आपण ज्या सम्राट अशोकांनी पूर्ण साम्राज्य लेण्यांचं चालू किंवा संबंध आपल्या भारतभर तसंच पाकिस्तान आणि भारत अफगाणिस्तान इथेही लेण्या हे केलेले आहेत आणि त्याच्यावरती जी भाषा आहे ती पाली भाषा आहे. स्क्रिप्ट आहे, धम्मलिपी आहे. ती धम्मलिपी आपल्याला शिकता यावी. ती लिपी आणि भाषा जर आपल्याला भाषा आली तर ती लिपी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला पण शिकता येईल. पाली भाषा शिकणं का महत्त्वाचं आहे? कारण की पाली भाषेला मराठी भाषा बरोबरच पाली भाषेलाही अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. आता पुणे विद्यापीठामध्ये पाली भाषा सुरू झालेली आहेत. तसंच आता आपल्या सर्वच जे उपासक उपासिक आहेत त्यांच्या लेवलला पाली भाषेचा प्रचाराचं आणि प्रसाराचं काम करत आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये पहिलीपासून पाली भाषा शिकता यावी किंवा पाचवीपासून माध्यमिक याच्यामध्ये शिकता यावी हा प्रयास चालू आहे. ही पाली भाषा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने प्रत्येक शाळेमध्ये आणल्यानंतर तिथे शिक्षक कुठून उपलब्ध होतील? जर आपण पाली भाषा शिकली, त्याच्यामध्ये डिग्री मिळवली, PhD केली तर आपल्याला ह्या मुलांना शिकवता येईल. जर पाली भाषा आली शाळेमध्ये पण त्याच्यासाठी शिक्षकही पुरे आहे तर हे जो पाली भाषा प्रचार परीक्षाचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले शिक्षकही तयार होतील. हा त्याच्यामागचा खूप मोठा हे आणि पाली भाषेबरोबर आपल्या युवा पिढीबरोबर समोर आर्किओलॉजी आहे, पाली भाषा आहे, त्याच्यामध्ये धम्मलिपी आहे, एपिग्राफी आहे. हे वेगवेगळे छोटे खूप सब्जेक्ट आहेत पण त्याच्यामध्ये PhD करण्यात ज्यांचं वय 35च्या आतमध्ये आहे, JRF वगैरे करून ते खूप पुढे जातील असे खूप मार्ग याच्यासमोर आहे. ते आपल्या समाजातील युवा पिढीने ते अवलंबले पाहिजे. तर हा आणि त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि जर ह्या सगळ्या आपल्या बुद्धांची जे काही विचारधारा आहे, आपल्या लेण्यांचं संवर्धन करणं, लेण्या समजून घेणं, कारण जेव्हा लेण्यामध्ये आपण पाली भाषा शिकण्याच्या आधी जातो आणि पाली भाषा आणि धम्मलिपी शिकल्यानंतर जेव्हा तुम्ही लेण्यांना भेट देतो ना तेव्हातला तुमचं उपासक खूप वेगळा असतो किंवा तेव्हा डायरेक्ट बुद्ध आपल्याशी बोलतायत, ते जातक आपल्याशी बोलतायत, काय स्टोरी आहेत हे आपल्याला कळतंय. तर हे आपण नुसतं एखाद्या स्थळांना भेट दिली म्हणजे मी बौद्ध झालो, मी खूप कट्टर बुद्धिस्ट झालो किंवा उपासक झालो हे नाही. तिथे समजून घेण्यासाठी खूप गहराईत झालं पाहिजे. आता आपण याच्यामध्ये MA PhD करणाऱ्यांना सुद्धा असं वाटतं की आता आमचं MA झालं पण आम्हाला असं वाटतं की आमचं नर्सरी पण नाही झालं याच्यामध्ये. फक्त आपण डिग्री घेऊन ते प्रमाणपत्र लावून फिरण्यामध्ये अर्थ नाही आहे. त्याच्यात आपल्याला त्याच्या माध्यमातून आपण शिकता समाजाला आपल्याला काय देणं आहे. छोट्या माध्यमातून का होईना शिबिरं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे राबवली गेली पाहिजे आणि हाच त्यांचा बुद्धविहार समन्वय समितीचा उद्देश आहे की तुम्ही प्रत्येक तुमच्या विभागामध्ये हे गोष्टी राबवा म्हणजे हा पूर्ण भारतभर हा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावरती पसरेल. मी प्रतिभा पाटील पुण्यावरून आले आहे. बुद्धविहार समन्वय समिती 4थं राष्ट्रीय अधिवेशन इथे उल्हासनगर ठाणे जिल्ह्यात होते. युवा आणि धम्मक्रांती या विषयावर मला बोलायला इथे एक संधी मिळाली आहे आणि ती संधी खरंच खूप चांगली आहे. प्रत्येक युवांनी पुढे यावं, धम्माचा विचार करावा, धम्माचा अभ्यास करावा. कारण जसं सगळे म्हणतात की धम्म शिकण्यासाठी किंवा त्याला एक वेळ लागतं किंवा एक बुद्धिस्ट पिल्ग्रिमेजेस करण्यासाठी एक वेळ लागतं, तर माझ्यानुसार त्याला एक वेळ लागत नाही. कारण सगळ्यांना शेवटी धम्माची गरज आहेच. तर ती जेवढ्या लवकर सुरुवात होऊ शकते तेवढ्या लवकर सुरुवात करा. तुझ्या ह्या अधिवेशनातला अनुभव कसा आहे, काय सांगशील? अनुभव माझा खरंच खूप चांगला आहे. हे आपले विचार मांडण्याची जी संधी मला मिळाली आहे तशीच संधी सगळ्यांना मिळो हीच माझी इच्छा असेल आणि खरंच खूप छान वाटलं इथे. तुझा हा जो अनुभव आहे आजल्या अधिवेशनातला, पुढे जाऊन युवकांमध्ये डिस्कशन किंवा अधिवेशन काय असते किंवा बुद्धविहार समन्वय समिती कायम करते याच्याबद्दल तू म्हणजे युवा पिढीशी का तुझ्या मित्रमैत्रिणीशी डिस्कशन करणार का? हो, ऑफकोर्स. कारण जसं बुद्धविहाराबद्दल आपण जेव्हा बोलतो तर बुद्धविहार फक्त प्रार्थनेसाठी किंवा पंचशील घेण्यासाठी नसतं. तर बुद्धविहार हे एक क्रांतीचं एक ठिकाण आहे, एक शिक्षणाचं ठिकाण आहे. कारण मोस्ट ऑफ आपण जेव्हा विहारात जातो तर तिथे विहारामध्ये आपण लायब्ररी बघतो,
पुस्तकं वाचण्यासाठी एक जागा असते. आपण बाल संस्कार केंद्र जे घेतो, अभ्यासक्रम घेतो. सो हे सगळं विहारामध्ये आणि ह्याची सुरुवात ऑलरेडी आपल्या मोठ्या लोकांनी केलीच आहे. तर आता आपली जिम्मेदारी ठरते की युवा पिढीने पुढे यावं आणि तुम्हाला तुमच्यातले जे काही स्किल आहे ते त्यांना पुढच्या जनरेशनला शिकवावं, त्यांनी शिकवावं तिथे. बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही विहार हे चळवळीचं केंद्रबिंदू बनलं पाहिजे. आपण संडेला जातो, वंदना घेतो, येतो, पण असं तुला कुठं वाटतं का की खरंच विहारातून चळवळ होतीये का? प्रत्येक विहारातनं चळवळ होत नाही आहे, पण होते आहे ऑफकोर्स. कारण मी बघते आहे, मी नागपूर, पुणे, मुंबई जिथे जिथे जाते तिथे बघते विहारात. आम्ही व्हिजिटही देतो. मोस्ट ऑफ विहारात चळवळ म्हणजे काय, सुरुवात कुठून होते? सुरुवात आपण एक लायब्ररी बांधली, आपली पोरं तिथे अभ्यासाला येत आहेत, आपली पोरं तिथे विचार प्रज्वलित करत आहेत, विचार करण्याला तिथे ठाम होत आहेत आणि शिक्षणाला पुढे जात आहेत. कुणी MPSCचा अभ्यास करतात, कुणी UPSCचा अभ्यास करतात. ही क्रांतीच आहे, तर ऑफकोर्स होते आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय, जय भीम। शुक्रिया मुझे ये मौका देने के लिए कि मैं अपनी बात रख सकूँ। मेरा नाम प्रांजलि गुले है, मैं दिल्ली से आती हूँ। मेरा बैकग्राउंड उत्तर प्रदेश से है। अभी मैं यहाँ उल्लासनगर थाने में बुद्ध विहार समन्वय समिति का 4था राष्ट्रीय अधिवेशन अटेंड करने आई हूँ दिल्ली से। और मेरा एक्सपीरियंस यहाँ पे काफ़ी, मैं बोलना चाहूँगी, ट्रांसफॉर्मेटिव रहा, काफ़ी बदलाव लाने वाला रहा मेरी खुद की ज़िंदगी में। और मैं समाज को जिस नज़रिए से देखती हूँ उसमें भी, क्योंकि अगर मैं अपनी बात करूँ तो बुद्ध का जो धम्म है, मेरे कॉन्टेक्स्ट में जब मैंने इसको जानना शुरू किया, इसकी तरफ आना शुरू किया, वो एक इंडिविजुअल प्रोसेस था। महाराष्ट्र में आके यहाँ की बुद्धिस्ट कम्युनिटी के साथ एंगेज कर ही मुझे रियलाइज़ हुआ कि जो विचारधारा मैं सीख रही हूँ, पढ़ रही हूँ, जानने की कोशिश कर रही हूँ, उसको अपनी ज़िंदगी में लाने की कोशिश कर रही हूँ, उसे असल तौर पे अपनी कम्युनिटी के साथ मिलके अपने जीवन में, रोज़मर्रा की ज़िंदगी में, हमारे इंटरेक्शंस में, हमारे सामाजिक उत्थान में कैसे उतारना है। और इसके लिए मुझे लगता है कि जो बुद्ध विहार समन्वय समिति है उनका काफ़ी अच्छा काम रहा है और चल रहा है। इसी के साथ साथ आप अभी ये अधिवेशन में आए हो, तो आपने इसके पहले बुद्धों को जाना है, बुद्धों को पढ़ा है, आप ये अधिवेशन में आए तो कुछ तो रीजन रहा होगा ना कि पहले आपने बुद्धों को पढ़ा है? हाँ, तो जैसा कि मैंने बताया कि बुद्ध को जानने के लिए मेरा काफ़ी इंडिविजुअल प्रोसेस रहा था, क्योंकि जिस बैकग्राउंड से मैं आती हूँ, जिस घर से मैं आती हूँ, हमें बाबा साहेब के बारे में बताया जाता है, बुद्ध के बारे में बताया जाता है, लेकिन उसको कैसे अपने ज़िंदगी में, जीवन में उतारना है, वो रास्ता हमें नहीं मिलता। तो वो मुझे यहाँ पे आके, फिर जब मैं महाराष्ट्र मास्टर्स करने आई, तब मुझे बुद्ध की ओर आने का मौका मिला। उनकी टीचिंग्स को एक कम्युनिटी के साथ मिलके अपनी ज़िंदगी में कैसे उतारना है और समाज में उसको कैसे ट्रांसलेट करना है, ये मुझे अपने मास्टर से आगे पता चला। फिर मैंने आगे जाके अपनी MPhil की रिसर्च भी बाबा साहेब की बुद्धिज़्म के एंगेजमेंट्स के, उनके थॉट के ऊपर की। और इसीलिए मैं आज आपने बाबा साहब को क्यों चुना है? बाबा साहेब को मैंने क्यों चुना है, एक शब्द में इसका उत्तर दूंगी, लिबरेशन। बाबा साहेब मेरे लिए लिबरेशन है, ना सिर्फ मेरी इंडिविजुअल लिबरेशन, मेरे समाज की लिबरेशन, दुनिया की लिबरेशन। क्योंकि इस समय इस करंट पॉलिटिकल सोशल कॉन्टेक्स्ट में जो चीज़ें चल रही हैं, UGC एक्ट के बाद जो जिस तरीके का रिएक्शन आ रहा है, या फिर जो अट्रॉसिटीज़ हो रही है, कास्ट अट्रॉसिटीज़ या फिर रिलीजियस वायलेंस, ग्लोबल लेवल पे देखा जाए तो एप्स्टीन फाइल्स हो गई, या फिर पैलेस्टीनियन जेनोसाइड, इन सब के पॉलिटिकल सोशल कॉन्टेक्स्ट में मुझे लगता है कि बुद्ध की जो विचारधारा है वो एक ऐसी विचारधारा है जो इंसान को जो समता बताती है, वो सिर्फ व्यक्तिगत तौर पे नहीं बताती, या फिर जो मैत्री भावना मैत्ता बताती है, वो सिर्फ मेरे प्रति दूसरे इंसान को तो है ही, लेकिन अपने खुद के जो हमने हेट्रेट सीखी है, या जो हमें बताया जाता है, जो स्ट्रक्चर्स हमारे ऊपर इम्पोज किए गए हैं, उससे खुद लिबरेशन पाके उस गहराई में जाके जो समता और मैत्री भावना मैत्ता का एक्सपीरियंस करना है, वो बुद्धा हमें बताते हैं। तो इस वजह से बाबा साहेब और बुद्धा ये
पाथ पर चलना शुरू किया है और ये पाथ अभी इस पाथ पे हमें और भी बहुत आगे जाना है सेम एज अ यूथ। थैंक यू।